नमस्कार, मी अश्विन देशपांडे. आत्मभान ध्यान साधनेच्या प्रश्नोत्तराच्या कार्यक्रमात तुमचं सगळ्यांचं स्वागत. जर का अश्विन देशपांडे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, लाईक केलं नसेल, शेअर केलं नसेल तर ताबडतोब सबस्क्राईब करा आणि तुमच्या आप्तस्वकीयांना ज्ञानाचं हे दालन उघडून द्या. आज या सत्रामध्ये शरद कुलकर्णी सर आपल्यासोबत आहेत. त्यांच्या मनात प्रश्न आहे. सर, कृपया विचारा. नमस्कार सर. नमस्कार. माझा प्रश्न असा आहे, मुक्ती आणि मोक्ष यामध्ये काय फरक आहे? जो शर्ट तुम्ही घातलेला आहे त्यातनं मुक्ती मिळणार. जो चष्मा घातलेला आहे त्यातनंही मुक्ती मिळू शकते. जी नाती निर्माण केली त्यातनंही मुक्ती मिळू शकते. जे घर बांधलं त्यातनंही मुक्ती मिळणार. या देहातनं सुद्धा मुक्ती मिळणार. मुक्ती म्हणजे लिबर्टी, अच्छा. फ्रीडम नाही. हा. स्वातंत्र्य म्हणजे फ्रीडम इंग्लिशमध्ये. हा. स्वातंत्र्य म्हणजे तुम्हाला विचार स्वातंत्र्य आहे, तुम्हाला बरोबर. व्यक्ती स्वातंत्र्य आहे, तुम्हाला सगळ्या प्रकारचे स्वातंत्र्य आहे. म्हणून स्वतंत्र देशामध्ये आपण राहतो. आता या स्वतंत्र देशामध्ये राहत असताना आपण आपल्या सवयींचे गुलाम, मुक्ती नाही. आपण आपल्या नातेसंबंधांचे गुलाम, मुक्ती नाही. आपण आपल्या स्वतःच्या निर्मित केलेल्या कपोल कल्पित दुनियेचे गुलाम, त्यातनं मुक्ती नाही. आणि सगळीकडेच अडकण गोत्र असल्यामुळे मुक्तीचा ध्यास माणसाला असणं अत्यावश्यक आहे, होय की नाही? तर सर, मुक्तीचा ध्यास मिळवता मिळवता माणूस 60 वर्ष होईस्तोवर तर काही जागा होत नाही. कारण तो खूप बिझी असतो, अत्यंत बिझी असतो. कशामध्ये? प्रपंच उभा करणं, व्यवसाय उभा करणं, नोकरी करणं. त्याच्या मागे इतक्या भानगडी असतात की त्याला हे मुक्ती मोक्ष या शब्दांचा कधी विषयच येत नाही डोक्यामध्ये. त्याला वाटतं तो मुक्तच आहे. त्याला वाटतं की तो त्याच्या आयुष्यामध्ये इतका पॉवरफुल आहे की त्याला कशाचीच काही गरज नाही. पण ज्या वेळेस मनी येते रिकाम, पण त्यावेळेस मनी येतो प्रश्न. काय गुंता निर्माण करून ठेवलाय? कारण तुम्हाला तुमच्या जॉबने मुक्त केल्यानंतर शुद्ध येते की अच्छा, मुक्त पण होता येत असतं. क्या बात, क्या बात, क्या बात. आणि मुक्त झाल्यानंतर काही अडत पण नाही. क्या बात, क्या बात, क्या बात. संसार आणि संसाराचं हे चक्र तसंच चालणार. क्या बात. त्यावेळेस हळूच माणूस अध्यात्माच्या प्रवासावर, आता करायलाच काही नाही म्हणल्यानंतर अध्यात्माला जाऊयात, थोडंसं बघूयात, प्रयोग करायला काय हरकत आहे म्हणून जातो. आणि त्याच्या कानावर अजून एक शब्द पडतो, मोक्ष, कल्याणम अस्तु. आता हा मोक्ष हा विषय समजून घ्यायचा असेल शरद सर, तर आपल्याला हे समजायला हवंय की सनातना धर्मानुसार किंवा नुसत्या सनातनानुसार मनुष्य जन्म मृत्यूच्या फेऱ्यामध्ये सातत्याने अडकलेला आहे. जन्म म्हणजे अडकणं, मृत्यू म्हणजे सुद्धा अडकणं हे आपल्याला माहिती नाही. मृत्यू झाल्या झाल्या पुन्हा पुनर्जन्माची वाटचाल सुरू होणार. 84 लक्ष योनीचा प्रवास, पुन्हा मनुष्य जन्म याची शक्यता. जन्मानुजन्म आपला हा प्रवास या सच्चिदानंद आत्म्याचा चालू आहे. मग हे जर का चक्र सातत्याने आपलं चालू राहणार असेल तर स्थूल शरीर, कारण शरीर, सूक्ष्म शरीर, महाकारण शरीर, ही शरीर आपल्याला मिळत राहतात. जेव्हा जन्म घेण्यासाठी शरीराची गरज राहणार नाही
अशी अवस्था निर्मित करणं साधनेतून म्हणजे मोक्ष. पुन्हा जन्म नव्हे. बर. जन्म मृत्यूच्या या फेऱ्यातून सुटका म्हणजे मोक्ष. ज्या वेळेस साक्षात्कार ध्यान साधनेमधनं होतो, तेव्हा ज्ञानेश्वर माऊलींना त्या देहाची गरज राहते. त्याच देहाची नव्हे, त्यांना कुठल्याच देहाची गरज राहत. त्यालाच आपल्याकडे साधना, अंतिम समाधी असं म्हटलं जात. आणि जर का शरीरच आता धारण करायची गरज नसेल, तर त्या ब्रह्माशी एकरूपता साधल्या गेली. त्या एकरूपतेला म्हणतात मोक्ष. आता ब्रह्मही तुम्हीच, तो ब्रह्मही तुम्हीच. आपणच दोन करून ठेवले होते. हा. हा ब्रह्म वेगळा, तो ब्रह्म वेगळा. ते आता सगळं एकरूप झालं, एक संत झालं. त्यामुळे मुक्ती मिळवा, अश्विनपासूनही मुक्ती मिळवा, ते शक्य आहे. या पृथ्वी तलावर तुम्हाला मुक्ती तुमच्या इच्छेनुसार, तुमच्या प्रायोरिटीज नुसार प्रत्येक गोष्टींमधनं मिळू शकते. परंतु मोक्ष मिळवण्यासाठी मानव जन्म दिलाय. त्या मानव जन्माला समाधीपर्यंत अध्यात्माच्या मार्गावर घेऊन जात राहणं, जसं शक्य होईल तसं सत्संग करत राहणं, तसं 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 स्वतःला प्रगल्भ करत राहणं, ज्ञान भक्ती कर्म मार्गावर चालत राहणं, याशिवाय आपल्याला दुसरा पर्याय. ज्यावेळेस त्या मोक्षाच्या दरवाजावर आपण पोहोचू, त्यावेळेस आपली साधना त्या लेवलला फलित झालेली असेल, ज्या लेवलला खरंच त्याची अपेक्षा असते. त्यामुळे मी नेहमी सांगतो एक गोष्ट, जन्मोजन्मी 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 प्रवास करत राहा, साधना बळकट करत राहा. एक दिवस तो मोक्ष उपलब्ध होण्याची शक्यता निश्चित आहे. भगवान श्रीकृष्णांना महायोगी म्हणतात. जन्म झाला त्याच क्षणी मोक्ष, म्हणून भगवान विष्णूचे ते अवतार. मनुष्य जन्माला आले, परंतु त्यांना सुद्धा त्यांच्या जन्माला सार्थक करण्यासाठी खूप काही करावं लागलं, होय की नाही? त्याच्यामुळे आपल्यालाही मोक्ष मिळवण्यासाठी खूप साधना करावं लागेल, खूप तपश्चर्या करावं लागेल, आणि ती करत राहण्याशिवाय आपल्याकडे पर्याय नाही. दुसरं काही नाही. बरोबर. त्यामुळे मला असं वाटतं की तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळालं असेल. हो. प्रश्न विचारल्याबद्दल खूप खूप आभार. धन्यवाद सर.